हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? तर चला आज आपण TET आणि CTET 2026साठी जी काही नवीन टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे त्या टेस्ट सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ आहे. आज आपण हे 101 ते 150 असे 50 क्वेश्चन बघणार आहोत आणि हे सर्व क्वेश्चन बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयामधील प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. पहिला प्रश्न पहा. एरिक्सन यांच्या मते व्यक्तिमत्व विकास किती टप्प्यात होतो? पर्याय ए 6, पर्याय बी 7, पर्याय सी 8, पर्याय डी 9. उत्तर आहे पर्याय सी 8. विश्वास विरुद्ध अविश्वास हा एरिक्सन यांच्या कोणत्या टप्प्याशी संबंधित आहे? ए शैशवावस्था, बी बाल्यावस्था, सी किशोरावस्था, डी प्रौढावस्था. उत्तर पर्याय ए शैशवावस्था. वायगॉट्स्की यांच्या मते मुलांच्या शिकण्यात सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? ए सामाजिक संवाद, बी पाठांतर, सी परीक्षा, डी शिक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सामाजिक संवाद. सॉरी. पियाजे यांच्या मते 7 ते 11 वर्षे वयोगट कोणत्या टप्प्यात येतो? ए पूर्वक्रियात्मक, बी संवेदनगामक, सी मूर्त क्रियात्मक, डी औपचारिक क्रियात्मक. बरोबर उत्तर पर्याय सी मूर्त क्रियात्मक. 11 वर्षानंतरचा संज्ञानात्मक विकासाचा टप्पा कोणता? ए संवेदनगामक, बी पूर्वक्रियात्मक, सी मूर्त क्रियात्मक, डी औपचारिक क्रियात्मक. उत्तर पर्याय डी औपचारिक क्रियात्मक. गार्डनर यांच्या मते बुद्धिमत्ता किती प्रकारची असू शकते? ए 1, बी 2, सी अनेक, डी 4. उत्तर आहे पर्याय सी अनेक. शिक्षकाने वर्गात कोणत्या प्रकारचे वातावरण निर्माण करावे? ए भीतीचे, बी तणावाचे, सी आनंददायी, डी कठोर. बरोबर पर्याय क्रमांक सी आनंददायी. अध्यापनात प्रश्न विचारण्याचे कौशल्य कोणत्या स्तराशी संबंधित आहे? ए ज्ञान, बी आकलन, सी चिंतन, डी सर्व. उत्तर आहे सर्व. ज्ञान, आकलन, चिंतन. अभ्यासातील रुची वाढविण्यासाठी शिक्षकाने काय करावे? ए उदाहरणे द्यावीत, बी शिक्षा द्यावी, सी गृहपाठ वाढवावा, डी दुर्लक्ष करावे. उत्तर आहे पर्याय ए उदाहरणे द्यावीत. बालकांच्या वैयक्तिक भिन्नतेचा आदर करणे म्हणजे ए समावेशक शिक्षण, बी परीक्षा, सी शिस्त, डी नियंत्रण. बरोबर उत्तर पर्याय ए समावेशक शिक्षण. करून शिकणे या तत्वाचा संबंध कोणाशी आहे? ए अनुभवाधारित शिक्षण, बी पाठांतर, सी व्याख्यान, डी परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए अनुभवाधारित शिक्षण. अध्ययनातील सर्वात प्रभावी प्रेरणा कोणती? ए आंतरिक प्रेरणा, बी बाह्य प्रेरणा, सी शिक्षा, डी बक्षीस. बरोबर उत्तर पर्याय ए आंतरिक प्रेरणा. विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय कोणाला जाते? ए शिक्षक, बी विद्यार्थी, सी पालक, डी सर्वांना. बरोबर उत्तर पर्याय डी सर्वांना. रचनावादी शिक्षणात शिक्षकाची भूमिका काय असते? ए ज्ञानदाता, बी नियंत्रक, सी सहाय्यक व मार्गदर्शक, डी परीक्षक. बरोबर उत्तर पर्याय सी सहाय्यक व मार्गदर्शक. विस्मरण कमी करण्यासाठी काय आवश्यक आहे? ए पुनरावृत्ती, बी ताण, सी भीती, डी शिक्षा. बरोबर उत्तर पर्याय ए पुनरावृत्ती. समावेशक शिक्षणाची संकल्पना कोणत्या तत्वावर आधारित आहे? ए समानता, बी भेदभाव, सी स्पर्धा, डी निवड. बरोबर उत्तर पर्याय ए समानता. बालक हे रिकामे भांडे नाही हे कोणत्या विचारधारेशी संबंधित आहे? ए रचनावाद, बी व्यवहारवाद, सी अनुकरण, डी पाठांतर. बरोबर उत्तर पर्याय ए रचनावाद. कोणती स्मृती सर्वात जास्त काळ टिकते? ए संवेदन स्मृती, बी अल्पकालीन स्मृती, सी दीर्घकालीन स्मृती, डी तत्कालीन स्मृती. बरोबर उत्तर पर्याय सी दीर्घकालीन स्मृती. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? ए प्रोत्साहन द्यावे, बी शिक्षा करावी, सी टीका करावी, डी दुर्लक्ष करावे. बरोबर उत्तर पर्याय ए प्रोत्साहन द्यावे. बालकाच्या विकासाचे मूल्यमापन करताना काय लक्षात घ्यावे? ए वैयक्तिक भिन्नता, बी फक्त गुण, सी फक्त परीक्षा, डी फक्त वय. उत्तर आहे ए वैयक्तिक भिन्नता. शिक्षण हे जीवनासाठीची तयारी नसून स्वतः जीवन आहे असे कोणी म्हटले आहे? ए ड्यूई, बी रुसो, सी पियाजे, डी स्किनर.
बरोबर उत्तर ए द्वी. शिकण्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण कोणते? वर्तनातील बदल, बी उंची वाढ, सी वजन वाढ, डी वय वाढ, ए वर्तनातील बदल. शिकण्यासाठी आवश्यक घटक कोणता? ए परिपक्वता, बी प्रेरणा, सी सराव, डी वरील सर्व. परिपक्वता, प्रेरणा, सराव, वरील सर्व. विद्यार्थ्यांच्या चुका कोणत्या प्रक्रियेचा भाग आहेत? ए शिक्षण, बी अपयश, सी दुर्बलता, डी शिस्त. बरोबर उत्तर पर्याय ए शिक्षण. अध्यापनाचे यश कोणावर अवलंबून असते? ए शिक्षक, बी विद्यार्थी, सी अध्यापन पद्धती, डी वरील सर्व. बरोबर उत्तर पर्याय डी वरील सर्व. बालक प्रथम कोणती भाषा शिकते? ए मातृभाषा, बी इंग्रजी, सी हिंदी, डी संस्कृत. बरोबर उत्तर पर्याय ए मातृभाषा. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोमाग घेण्यासाठी कोणती प्रक्रिया उपयुक्त आहे? ए मूल्यमापन, बी शिक्षा, सी शिस्त, डी स्पर्धा. बरोबर उत्तर पर्याय ए मूल्यमापन. शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये कोणता गुण विकसित करावा? ए चिकित्सक विचार, बी भीती, सी तणाव, डी आक्रमकता. बरोबर उत्तर पर्याय ए चिकित्सक विचार. समाजीकरणाचा उद्देश काय? ए सामाजिक वर्तन विकसित करणे, बी शिक्षा, सी स्पर्धा, डी नियंत्रण. बरोबर उत्तर पर्याय ए सामाजिक वर्तन विकसित करणे. वर्गातील विविधता का महत्त्वाची आहे? पर्याय ए शिकण्याच्या संधी वाढतात, पर्याय बी अडथळे निर्माण होतात, पर्याय सी शिस्त कमी होते, पर्याय डी परीक्षा कठीण होते. बरोबर उत्तर पर्याय ए शिकण्याच्या संधी वाढतात. बहुबुद्धिमत्ता सिद्धांताचे जनक कोण? ए गार्डनर, बी स्पियरमॅन, सी बिने, डी स्टर्न. बरोबर उत्तर पर्याय ए गार्डनर. विद्यार्थ्यांना स्वअध्ययनासाठी प्रोत्साहित करणे म्हणजे? पर्याय ए सक्रिय शिक्षण, पर्याय बी निष्क्रिय शिक्षण, पर्याय सी पाठांतर, पर्याय डी अनुकरण. विद्यार्थ्यांना स्वअध्ययनासाठी प्रोत्साहित करणे म्हणजे सक्रिय शिक्षण होय. उत्तर पर्याय ए बरोबर. बालकांच्या शिकण्यात खेळाचे स्थान काय असते? पर्याय गौण असते, पर्याय बी महत्त्वाचे असते, पर्याय सी निरुपयोगी असते, पर्याय डी अनावश्यक असते. तर बालकाच्या शिकण्यात खेळाचे स्थान हे महत्त्वाचे असते. पर्याय बी बरोबर उत्तर. RTA कायद्यानुसार शिक्षण हा कोणता अधिकार आहे? ए मूलभूत अधिकार, पर्याय बी राजकीय अधिकार, पर्याय सी आर्थिक अधिकार, पर्याय डी सामाजिक अधिकार. RTA कायद्यानुसार शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. पर्याय ए बरोबर उत्तर. विद्यार्थ्यांच्या शिकण्याचे सर्वोत्तम मूल्यमापन कशाने होते? पर्याय ए सतत निरीक्षण, पर्याय बी एकच परीक्षा, पर्याय सी शिक्षा, पर्याय डी स्पर्धा. बरोबर उत्तर पर्याय ए सतत निरीक्षण. शिक्षकाने वर्गात कोणती भूमिका टाळावी? पर्याय ए हुकुमशहा, पर्याय बी मार्गदर्शक, पर्याय सी प्रेरक, पर्याय डी सहाय्यक. बरोबर उत्तर पर्याय ए हुकुमशहा. शिक्षकाने वर्गात हुकुमशहा ही भूमिका टाळावी. भावनिक बुद्धिमत्ताचा संबंध कशाशी आहे? पर्याय ए भावना समजणे, पर्याय बी उंची, पर्याय सी वजन, पर्याय डी वय. बरोबर उत्तर भावना समजणे. पर्याय ए भावनिक बुद्धिमत्ताचा संबंध हा भावना समजणे याच्याशी आहे. विद्यार्थ्यांच्या शिकण्यात अडचणी आल्यास शिक्षकाने काय करावे? ए निदान करावे, बी शिक्षा करावी, सी दुर्लक्ष करावे, डी वर्गातून काढावे. बरोबर उत्तर पर्याय ए निदान करावे. विद्यार्थ्यांच्या शिकण्यात जर अडचणी आल्या तर शिक्षकाने त्या अडचणीचे निदान करावे. शिकण्याचा सकारात्मक परिणाम कोणता? पर्याय ए वर्तन सुधारणा, पर्याय बी गोंधळ, पर्याय सी विस्मरण, पर्याय डी ताण. बरोबर उत्तर पर्याय ए वर्तन सुधारणा. शिकण्याचा सकारात्मक परिणाम कोणता आहे? वर्तन सुधारणा. अध्यापनातील सर्वात प्रभावी साधन कोणते? पर्याय ए संवाद, पर्याय बी शिक्षा, पर्याय सी परीक्षा, पर्याय डी नियंत्रण. बरोबर उत्तर पर्याय ए संवाद. अध्यापनातील सर्वात प्रभावी साधन संवाद हे आहे. बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी कोण आवश्यक आहे? ए शाळा, बी कुटुंब, सी समाज आणि वरील सर्व. तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, कुटुंब, समाज या सर्वच गोष्टी काय आहेत? आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रोत्साहन देणे कोणत्या शिक्षणाचे लक्षण आहे? ए बालकेंद्रित, बी शिक्षक केंद्रित, सी परीक्षा केंद्रित, डी नियंत्रण केंद्रित. बरोबर उत्तर आहे पर्याय ए बालकेंद्रित.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रोत्साहन देणे हे बालकेंद्रित शिक्षणाचे लक्षण आहे. शिक्षणातील नवोपक्रमांचा उद्देश काय? ए. शिक्षण अधिक प्रभावी करणे. बी. वेळ घालवणे. सी. परीक्षा वाढवणे. डी. नियंत्रण. बरोबर उत्तर आहे शिक्षण अधिक प्रभावी करणे. नवोपक्रमाचा उद्देश शिक्षण अधिक प्रभावी करणे. विद्यार्थ्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे हे कोणत्या शिक्षकाचे लक्षण आहे? ए. प्रभावी शिक्षक. बी. कठोर शिक्षक. सी. नियंत्रक शिक्षक. डी. निष्क्रिय शिक्षक. बरोबर उत्तर पर्याय ए. प्रभावी शिक्षक. विद्यार्थ्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे हे प्रभावी शिक्षकांचे लक्षण आहे. बालकाच्या विकासात सर्वात महत्त्वाचा सामाजिक घटक कोणता? ए. कुटुंब. बी. शाळा. सी. मित्र. डी. माध्यमे. बरोबर उत्तर आहे ए. कुटुंब. बालकांच्या विकासात सर्वात महत्त्वाचा सामाजिक घटक हा कुटुंब आहे. अध्यापन अध्ययन प्रक्रियेचा केंद्रबिंदू कोण आहे? ए. विद्यार्थी. बी. शिक्षक. डी. सी. पाठ्यपुस्तक. डी. परीक्षा. अध्यापन अध्ययन प्रक्रियेचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे. बरोबर उत्तर पर्याय ए. विद्यार्थी. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्याने परीक्षण म्हणजे सतत मूल्यमापन, वार्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, अखिलेखी परीक्षा. तर उत्तर आहे पर्याय ए. सतत मूल्यमापन. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्याने परीक्षण म्हणजे सतत मूल्यमापन. बालकाला शिकण्यासाठी सर्वात योग्य वातावरण कोणते? ए. भीतीमुक्त. बी. तणावपूर्ण. सी. कठोर. डी. दडपणयुक्त. बरोबर उत्तर पर्याय ए. भीतीमुक्त. बालकाला शिकण्यासाठी सर्वात योग्य वातावरण हे भीतीमुक्त असावे लागते. अध्ययन अधिक परिणामकारक कशामुळे होते? ए. सक्रिय सहभाग. बी. शिक्षा. सी. भीती. डी. तणाव. बरोबर उत्तर पर्याय ए. सक्रिय सहभाग. अध्ययन अधिक परिणामकारक होण्यासाठी सक्रिय सहभाग आवश्यक असतो. CDP विषयाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? बालकाला समजून घेणे, फक्त परीक्षा पास करणे, पाठांतर वाढवणे की गुण मिळवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. बालकाला समजून घेणे. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.